कॅन्सर सारखा जीवघेणा आजार हा उपवास केल्याने होणार नसेल तर जगातील सर्व व्यक्ती उपवास करतील. काय खरं कारण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. मुळात कॅन्सर म्हणजे काय असतं हे आपण समजून घेऊयात. कॅन्सरमध्ये नक्की काय होतं त्याआधी जो व्यक्ती सजीव आहे, सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे, तो पेशीपासून बनलेला असतो, सेल पासून बनलेला असतो. सजीव पेशीपासून बनलेला असतो. आणि मग आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत, इतर प्राण्यांमध्ये पण आहेत. मग आपल्या डोळ्यामधल्या पेशी वेगळ्या आहेत, आपल्या किडनीतल्या पेशी वेगळ्या आहेत, आपल्या मेंदूमधल्या पेशी वेगळ्या आहेत, आपल्या रक्तातल्या पेशी वेगळ्या आहेत. मग या पेशींची जी वाढ होते ती कशी होते कॅन्सरमध्ये? कॅन्सरमध्ये एक्झॅक्टली काय होतं, पेशींची अनावश्यक व अपसामान्य वाढ होते. म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला मी समजून सांगतो. त्यासाठी नॉर्मल काय, आवश्यक आणि सामान्य नक्की काय प्रकार आहे. उदाहरणार्थ आपलं जे रक्त आहे, या रक्तामध्ये WBC म्हणजे रक्तातल्या पांढऱ्या पेशी आहेत. या पांढऱ्या पेशी पुरुष असेल नाही तर स्त्री असेल यांच्यामध्ये संख्येने जर पाहिल्या तर ते 5 ते 10,000 पर मिलीमीटर क्यूब इतक्या संख्येने असतात. बरोबर, हे नॉर्मल आहेत. यांचं काय काम आहे, म्हणजे यांची संख्या ही कशी आहे, आवश्यक आहे. ही यांचं काम आहे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवणे, बॉडीची इम्युन सिस्टीम डेव्हलप करणे. बरोबर आहे. शरीरामध्ये येणारे जे काही रोगजंतू आहेत, जीवजंतू आहेत, यांना काय करणे, मारणे, त्यांची विल्हेवाट लावणे, यासारखी असंख्य कामं रक्तातल्या पांढऱ्या पेशी करत असतात. मग आता झालं काय, वेगवेगळ्या कारणास्तव मग ते अन्न पदार्थाद्वारे केमिकल्स आले, बरोबर, किंवा इतर काही कारण असतील, तंबाखूजन्य पदार्थ असेल त्याच्यामुळं रक्त पांढऱ्या पेशींचा कॅन्सर होतो, ज्याला ल्युकेमिया म्हटलं जातं, वगैरे वगैरे. मग आता इथं काय होतं, तर याच पेशींची ही सामान्य संख्या आहे. याच पेशी समजा 5 ते 10 लाख पर मिलीमीटर क्यूब इतक्या झाल्या. मग ह्या सामान्य आहेत संख्येने, ह्या आवश्यक आहेत, ह्या झाल्या अनावश्यक. मग याच्यामध्ये जे काही अनावश्यक पेशी वाढलेल्या आहेत हे याप्रमाणे काम करत नाहीत, लक्षात घ्या. कळालं? म्हणजेच अनावश्यक आणि अपसामान्य पेशींची वाढ होणे याला कॅन्सर म्हटलं जातं. आणि या वाढलेल्या पेशींपासून पुढे काय बनत असते, गाठ बनते, त्याला ट्यूमर म्हणतात. ट्यूमर म्हणजे पेशी काय, कॅन्सरची गाठ असते, लक्षात ठेवा. ओके, अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल कॉल्ड एज कॅन्सर, लक्षात घ्या. आता त्याचा आणि फास्टिंगचा काय संबंध आहे हे पहिलं समजून घ्या. मुळात आपण आपल्याला जगण्यासाठी लागते ऊर्जा, आणि ही ऊर्जा आपल्याला कशापासून मिळत असते, आपण जे अन्न पदार्थ खातो, ह्या खाल्लेल्या अन्न पदार्थाचं आपण ऑक्सिडेशन करतो. काय करतो, ऑक्सिडेशन, आणि त्याच्यापासून काय तयार करत असतो, ऊर्जा तयार करत असतो. बघा, आपल्याला जगण्यासाठी काय लागते, ऊर्जा लागते. ही ऊर्जा कशी मिळते, अन्न पदार्थाचं ऑक्सिडेशन करून ऊर्जा मिळत असते. ओके, आणि ही क्रिया पेशीमध्येच घडते, आपल्या पेशीतल्या तंतुकणिकेमध्ये, माइटोकॉन्ड्रियामध्ये घडत असते. मग आता त्याचा आणि याचा काय संबंध. आता हे अन्न पदार्थ म्हणजेच असतो ग्लुकोज. कोण असतो, ग्लुकोज असतो, लक्षात घ्या. म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि ऊर्जा तयार होते. काय तयार होत असते, ऊर्जा. ही या स्वरूपात असते, एटीपीच्या स्वरूपात. मग उपवास काय, जसं तुम्हाला माहिती आहे बघा, की एखादी जमीन सलग 3 ते 4 वर्ष आपण त्या जमिनीमध्ये पीक घेतलं तर 1 वर्ष आपण काय करतो, ती जमीन पडीक ठेवतो. ज्यामुळे काय होतं, ती जमीन आतून रिपेअर होत असते, तिची उत्पादन क्षमता वाढत असते, लक्षात घ्या, 1 वर्ष पडीक ठेवल्यामुळं. अगदी तसंच हा उपवास म्हणजे काय आहे, तर उपवास म्हणजे समजा 1 आठवडा आहे, आणि या एका आठवड्यामध्ये 1 दिवस पकडा, 1 दिवस किंवा दिवसातली ती 1 वेळ म्हणा, आपण काही जण 2 वेळ किंवा 1 वेळ म्हणूयात, की उपवास पकडलाय म्हणजे मी जेवणार नाही त्यावेळेस, असं. बरोबर. मग होतं काय, ज्यावेळेस आपण उपवास पकडतो, त्या उपवास म्हणजे साधारणतः आपण जे रेग्युलर जेवण करतो त्यापेक्षा ते कमी खाणं किंवा त्यावेळेस न खाणं, कमी खाणं किंवा त्या वेळेस न खाणं, याला उपवास म्हटलं जातं. मग या उपवासामुळे काय होतं, थोडंसं आहार कमी आल्यामुळं आपल्याला हलकं वाटतं, फ्रेश वाटतं, लक्षात घ्या.
बरोबर. मग आता याचा आणि त्याचा काय संबंध आहे? मग आता आपण उपवास केल्यामुळं आपण एक वेळ जेवण कमी केले किंवा 2 वेळा जेवण कमी केले किंवा जेवण खाल्लंच नाही एक दिवस आपण, असं पकडूयात. ज्यामुळं आपल्या शरीरामध्ये अन्नपदार्थ कमी येणार. बरोबर. अन्नपदार्थ कमी आल्यामुळं, अन्नपदार्थ म्हणजेच ग्लुकोज असतो, ग्लुकोजचं प्रमाण कमी होईल, लक्षात घ्या. ग्लुकोजचं प्रमाण कमी होणार. ग्लुकोजचं प्रमाण कमी झाल्यामुळं ज्या काही आपल्या पेशी आहेत, ह्या पेशींची अतिरिक्त वाढ होणार नाही. पेशींची काय अतिरिक्त वाढ होणार, अतिरिक्त वाढ होणार नाही. कळतंय का? कारण या ज्या काही पेशी असतात ना, ज्या कॅन्सरमध्ये एक्स्ट्रा वाढतात, त्यांना सुद्धा ऊर्जेची आवश्यकता असते. मग इथं ऊर्जा जास्त प्रमाणात तयार होणार नाहीये. बरोबर. म्हणजेच थोडक्यात काय झालं, तर उपवास केल्यामुळं बघा, उपवास केल्यामुळं कमी अन्न पदार्थ खाल्ले, कमी अन्न पदार्थ खाल्ल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजचा इंटेक कमी झाला. ग्लुकोजचा इंटेक कमी झाल्यामुळं जी काय एक्स्ट्रा सेलची ग्रोथ होणार होती ती थांबली. कारण कॅन्सरच्या सेलमध्ये, कॅन्सरच्या रोगामध्ये पेशींची मल्टिप्लिकेशन मध्ये काय होत असते, ग्रोथ होत असते, लक्षात घ्या. ओके. ती इथं कमी होते. पण असं म्हटलं जातं की उपवास पकडला म्हणजे कॅन्सर होणार नाही, हे विधान चुकीचं आहे. उपवास पकडल्यामुळं कॅन्सर होत नाही विधान चुकीचं आहे. मात्र उपवास केल्यामुळं कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी होतो, हे हे खरं आहे. पण याच्या मागं असं वैज्ञानिक असं किंवा प्रूफ असा कोणत्याही गोष्टीचा नाही, लक्षात घ्या. अगदी डॉक्टर सुद्धा तुम्हाला सांगतील की यस, उपवास पकडल्यामुळं काय होईल, तर कॅन्सरचा धोका जो आहे तो थोडा कमी होईल, नो डाऊट. पण कॅन्सर होणार नाही असं कुठल्याही वैज्ञानिक पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं नाही. मात्र इतकं निश्चित आहे की उपवास केल्यामुळं शरीर आपलं, बॉडी काय होते, रिपेअर होते, एनर्जेटिक वाटतं, हलकं वाटतं. हे उपवासाचे फायदे होतात, लक्षात घ्या. अशाच स्वरूपातल्या विज्ञानातील वेगवेगळ्या माहितीसाठी आपला स्मार्ट व्हिजन हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो इतरांना पण शेअर करा. थांबूयात. धन्यवाद.